नमस्कार. या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे BLO आणि अमरावती जिल्ह्यात शेकडो BLO काम करत असतात. वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये यांच्याकडे वेगवेगळ्या कामाच्या जबाबदाऱ्या असतात. मी एका बूथवर BLO मॅडमसोबत आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडून या कामाचं स्वरूप. ताई, तुमचं नाव? माझं नाव रुपाली राहुल सदार. तुम्ही BLO म्हणून किती वर्षापासून काम करता? मला 1 वर्ष झाले. कसं होतं या कामाचं स्वरूप? स्वरूप म्हणजे एरियामध्ये जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांना पावत्या वाटायचे ज्यांच्या आहे, आणि जे उपस्थित आहे त्यांना पावत्या देतो, आणि जे स्थलांतरित आहे त्यांचं त्याच्यावर लिहून घेतो, आणि जे मयतवाले आहे त्यांचे म्हणजे लिहून ठेवते त्या पावतीवर. बरं, या कामामध्ये तुम्ही किती दिवसांपासून आता सध्या कामामध्ये जुंपले आहेत? 1 महिना झाला आम्हाला, पण रामनवमीपासून आम्हाला म्हणजे खूप कडक वॉर्निंग होती की म्हणजे 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत, पण पुरुष माणसं तर 12 वाजेपर्यंत पावत्या वाटप सुरूच आहे. तुम्ही किती वाजेपर्यंत वाटलं? मी 10 साडेदहा पर्यंत. तुमच्याकडे कोणता एरिया होता? माझ्याकडे राजापेठ बुटी प्लॉट आणि तारासाहेब बगीचा. बरं, मग हे वाटत असताना किंवा हे काम करत असताना काही त्रास झाला का तुम्हाला एक महिला म्हणून? नाही, तसा काही त्रास नाही झाला, छोटा फार असंच, पण एवढा काही त्रास नाही झाला. थोडा. ठीक आहे, धन्यवाद. मला एक सांगा की या लिस्टमध्ये म्हणजे काही लोकांचं हे होतं की आमच्यापर्यंत पावत्या पोहोचल्या नाही, तर त्याच्यासाठी काय अडचणी असू शकतात एक BLO म्हणून सांगाल का तुम्ही? अडचणी म्हणजे अशा आहे की ज्या तिथे आधी राहत होते तर ते तिथून बदली करून गेले, तर त्याच्याच्यानं ते स्थलांतरांमध्ये येते, तर त्यांचे पावते त्यांच्याकडे भेटलेले नाही आहे. पण आता ऑनलाईन सुविधा असल्याच्याने सगळ्यांना मोबाईलवरूनच त्यांचे नंबर मिळत आहे. आज तुमची ड्युटी किती वाजेपर्यंत इथे? 6 वाजेपर्यंत. आणि किती दिवसापासून तुम्ही आता ड्युटी करताय? समजा काल तुम्हाला यावं लागलं होतं का? नाही, आज सकाळी 6 वाजता. तर या होत्या BLO मॅडम आपल्यासोबत. आपण त्यांच्यासोबत इथे सगळं जाणून घेतलेलं आहे. आणि या बूथवर आता त्यांना काय काम आहे ते पण आपण त्यांना विचारू. बूथवर आता नेमकं तुम्हाला काय काम आहे? बूथवर म्हणजे आता ज्यांच्याकडे पावत्या आम्ही पोहोचवल्या होत्या, त्या ज्यांच्याकडे नाही पोहोचल्या त्यांना आम्ही आमच्या लिस्टमधून पावत्या काढून देत आहे. आणि ज्या स्थलांतरित होते, म्हणजे जे राजापेठमध्ये नसताना दुसरी कुठेकडे शिफ्ट झालेले आहेत, तर त्यांना त्यांचे नाव नाही शोधून मिळत आहे, तर ते देत आहे. आणि काही जे 85च्या वरच्या महिला आहे येत आहे आमच्याकडे, म्हातारे लोक पायी चालत, तर त्यांना आम्ही पावत्या वगैरे काढून देत आहे. या म्हाताऱ्या लोकांसाठी घरून मतदान होतं, याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? त्यांची लिस्ट तयार केली होती 85 वर्षाच्या वरची. त्यांच्यामध्ये ज्यांचे नाव नोंदवले गेले होते त्यांना घरून मतदानाची सुविधा होती. आम्ही त्यांच्या घरी सर्वे केला, पण त्यांच्याकडे त्यांची म्हणजे हे विचारलं त्यांना का तुम्ही येऊन करू शकता का, तर ज्यांनी सांगितलं हो आम्ही येऊन करू शकतो, त्यांचं आम्ही इथे घेतलं. आणि त्यांनी म्हटलं आम्ही नाही करू शकत, त्यांच्यासाठी आम्ही एक फॉर्म भरून घेतला आहे आणि त्यांच्याकडनं घरून मतदान करून घेतलेलं आहे. टोकन सुविधा काय प्रकार होता? टोकन सुविधा म्हणजे 5 जणांना आतमध्ये पाठवल्या जातील. समजा गर्दी झाली तर 5 व्यक्तींना आतमध्ये पाठवायचं आणि त्यांना टोकन द्यायचं, अशी ती सुविधा होती. या बूथवर काही झालं का? अशा प्रकारची टोकन सुविधा देण्यात आली होती का? नाही मॅडम, आमच्या बूथवर म्हणजे अशी आवश्यकता भासलीच नाही, कारण व्यवस्थितरित्या म्हणजे आमचं जे पोलीस कर्मचारी आहे, सगळे कर्मचारी इतकं छान हे करत आहे की त्याच्याच्यानं आम्हाला कुठल्या गोष्टीची अशी आवश्यकता भासलीच नाही. सगळेजण व्यवस्थित करत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम आपले. नमस्कार मॅडम, तुमचं नाव? माझं नाव नीता ओमप्रकाश पवार. BLO म्हणून तुम्ही किती दिवसापासून काम करताय? मी तर माझ्या अंडरमध्ये आताच आलं, पण मी खूप वर्षापासूनची करत होती. किती वर्ष झाले तरी 5-6 वर्ष झाले. काही त्रास या BLOच्या कामामध्ये तुम्हाला? नाही, मला तर इतकं सहकार्य झाले. मॉम्युडेन एरिया आमचा म्हणजे 5 दिवस कॅम्प चालला. युसुफ चहाच्या घराजवळ, पाण्याच्या टाकीजवळ चहा, लस्सी, नाश्ता सर्व मला एकटीला दिलं पण त्यांनी, कारण तो माझाच एरिया आहे. बरं, आता किती वाजल्यापासून ड्युटी चालू आहे तुमची? माझी 7 वाजतापासून. किती वाजेपर्यंत राहील? 7 वाजेपर्यंत. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. आणि मग उद्या, आज एवढं पूर्ण वर्किंग केल्यानंतर उद्या तुम्हाला पुन्हा ड्युटीवर जावं लागणार आहे का, की सुट्टी आहे उद्या तुम्हाला? उद्या तर शनिवार आहे म्हणत असा. उद्या सुट्टी आहे का तुम्हाला? हो. उद्या सुट्टी आहे.